125 वर्ष मी जगेल असा सगळ्यांना सांगत फिरणारा औरंगजेब 89व्या वर्षी खूप थकला. तो जेव्हा कर्नाटकच्या वाकीम खेडेच्या मोहिमेवरून परत आला तेव्हा तो म्हणू लागला, आता मी अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर हा माझा प्रवासाचा शेवटचा टप्पा असेल. आलामगीर म्हणजे सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा. पण या आलामगीरच्या मुठीत हा शिवरायांचा महाराष्ट्र कधीच आला नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर औरंगजेब पूर्ण थकलेला, हतबल झालेला. त्याचे शेवटचे काही महिने, काही दिवस पराभवाच्या बातम्यानंतर शांततेने भरले होते. कसे होते बरं त्याचे शेवटचे दिवस? कसा झाला औरंगजेबचा मृत्यू? पाहूया आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. तरी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. 20 जानेवारी 1706 रोजी औरंगजेब आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहिल्यानगरला आला होता. त्याच्या पिढीतले सगळे सरदार आत्तापर्यंत काळाच्या पडद्याआड गेले होते. फक्त असद खान हा एकटाच जिवंत होता, जो त्याचा समवयस्कर होता. महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या 25 वर्षाच्या मोहिमेत जिंकलेले अनेक किल्ले, सिंहगड, राजगड, राजमाची, चंदनवदन, सातारा मिळवण्यासाठी औरंगजेबाला काही वर्ष झुंजावे लागले होते. ते किल्ले मराठ्यांनी सहजपणे परत मिळवले. औरंगजेबचे इतिहासकार जगन्नाथ सरकार म्हणतात, राजकीय जीवनात त्याच्या स्वप्नांच्या ठिकऱ्या होऊन परिणामी सर्व साम्राज्यात गोंधळ व विघटन निर्माण झाले. मंडळी, म्हातारपणात या अवस्थेत शब्दातील एकाकीपणा औरंगजेबला भेडसावू लागला होता. त्याच्या दरबारात भित्रे स्तुतीपाठक, नवीन जबाबदारी स्वीकारायला कचरणारे, सत्य सांगायला घाबरणारे आणि महत्त्वाकांक्षा आणि परस्पराविषयी मत्सर बाळगून कारस्थाने करणाऱ्या व्यक्तींची भरमार होती. औरंगजेबचं जे स्वप्न होतं की मराठ्यांचं राज्य जिंकायचं, ते त्याचं स्वप्नच राहिलं. आणि आता ही गोष्ट त्याने देखील मान्य केली होती. त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील एक प्रकारचं अंधार पर्व आता सुरू झालं होतं. त्याचा बंडखोर मुलगा मुहम्मद अकबर 1704 मध्ये मृत्यू पावला. त्याची मुलगी जेबुनिसा हिने दिल्लीत नजरकैदेत असताना 1702 साली आत्महत्या केली. त्याची एक सख्खी बहीण होती, जिचं नाव होतं गौहर आरा. हिचा पण 1706 साली मृत्यू झाला. त्यानंतर 1706 मध्येच त्याची मुलगी मिहुरनिसा आणि तिचा नवरा इजित बख्शू हे दोघं दिल्लीत मरण पावले. त्यानंतर पुढच्या काहीच महिन्यामध्ये औरंगजेबचे जे 3 नातू होते ते देखील मृत्युमुखी पडले. आणि अशा प्रकारे औरंगजेबच्या जवळचे जे लोक आहे ते काळाच्या पडद्याआड झाले होते. पण खचत चाललेल्या या औरंगजेबाला त्याच्या मंत्र्यांनी मानसिक धक्का बसू नये म्हणून यातल्या कित्येक बातम्या औरंगजेबाला सांगितल्याच नाहीत. त्याची 3 मुलं खरं तर अजून जिवंत होती, पण त्या तिघांना पण औरंगजेब लवकरात लवकर मेलेला हे बघायचं होतं. आणि हे औरंगजेब देखील जाणून होता की त्याच्याबद्दल त्याचे मुलं काय विचार करत आहेत. औरंगजेबाच्या हृदयाशी अतिशय जवळ असणारा गुजरातचा सुबाद धनाजी जाधव यांनी अनेक वेळा लुटून घेतला होता. खानदेश, वराड, माळवा इत्यादी भागात धनाजी जाधवांनी जोरदार मोहिमा करून बादशहाच्या साम्राज्याचे कंबरडे मोडून काढले होते. बादशहाच्या साम्राज्याचे होणारे हे तुकडे बघून औरंगजेब आपला अखेरचा शेवटचा एक दिवस मोजत होता. जिथे औरंगजेब राहत होता त्या अहिल्यानगरमधल्या छावणीवर देखील मराठ्यांनी हल्ला केला होता, पण त्यांनी बादशहाच्या हत्येचा प्रयत्न केला नाही. कारण औरंगजेबाला या काळात लढताना मरून किंवा रणांगणात मरून गाजी होण्याची खूप इच्छा होती, पण मराठ्यांनी त्याला मरू दिलं नाही. औरंगजेब एक गोष्ट जाणून होता, ती म्हणजे आपल्या मृत्यूनंतर पुढच्या काहीच दिवसात या साम्राज्याचे तुकडे होणार आहेत. औरंगजेबचा लाडका पुत्र असलेला
मुहम्मद कामबक्ष याला उरलेले 2 त्याचे भाऊ जास्त दिवस जगू देणार नाहीत या विचाराने औरंगजेब तळमळत असे आणि हे माहिती असताना देखील तो ते टाळूच शकत नव्हता. कारण त्याने स्वतःनेच आपल्या वडिलांची आणि भावाची हत्या करूनही मिळवले होते आणि त्याची मुलं पण हेच करणार होते. त्यामुळे उगीच आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तो थकलेल्या अवस्थेत देखील दरबारात हजेरी लावायचा. औरंगजेब म्हणायचा, मी निशब्द झालो आहे. परमेश्वराने मला आपल्या जवळ बोलवावे म्हणून मी रोज प्रार्थना करतोय. काल रात्री मला मुहम्मद पैगंबर यांनी दर्शन दिले आणि सांगितले की वत्सा, तू मृत्यूची इच्छा बाळगतोस हे योग्य नाही. तुला आणखी 30 वर्ष जगवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. आणि या अशा गोष्टी सांगितल्यामुळे राज्यातील अस्थिरता निघून जाईल असा औरंगजेबाचाच अंदाज होता. पण सगळ्यांनाच आता समजलं होतं की औरंगजेब आता जास्त दिवस जगत नाही. आता औरंगजेबला जे पण कुणी भेटायला येत होतो त्यांना तो एकच गोष्ट सांगत होता की ही आपली शेवटची भेट असेल, त्यानंतर पुन्हा भेट होणे शक्य नाही. 9 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेबचा मुलगा कामबक्ष औरंगजेबला भेटून विजापूरला निघून गेला. त्यानंतर 14 फेब्रुवारीला त्याचा दुसरा मुलगा शहजादा आझम देखील त्याला भेटून गुजरातच्या दिशेने निघून गेला आणि त्याचा तिसरा मुलगा मोहज्जम यावेळी पेशावरला होता. औरंगजेबचा सगळ्यात आवडता नातू म्हणजे बेदार बख्त हा पण त्याच्याजवळ त्यावेळेस नव्हता. त्याच्या मृत्यूच्या समयी त्याच्याजवळ त्याचे स्वतःचे आपले असे कुणीही नव्हते. शेवटच्या काही दिवसांमध्ये औरंगजेबानं 2 पत्र लिहिली होती. एक म्हणजे मुलगा शहजादा आझम व दुसरं कामबक्ष यांना. आपल्या मुलांसाठी त्यांनी एक मृत्यूपत्रही तयार करून ठेवले होते ज्यामध्ये त्याने आपल्या राज्याची वाटणी करण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर त्याच्या मृत्यूपत्राच्या 12व्या कलमात त्याने हे मान्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून झालेली सुटका ही त्याची आयुष्यातली शेवटची कधीही न भरून निघणारी चूक होती. अखेर 20 फेब्रुवारी 1707 चा दिवस उजाडला आणि या दिवशी सकाळी औरंगजेब शय्याघरातून बाहेर आला. सकाळी त्याने प्रार्थना म्हटली आणि देवाचं नाव घेत जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला. त्यानंतर हळूहळू त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली. त्याचा श्वासोश्वास जड झाला. तरीही त्याने 8 वाजेपर्यंत प्रार्थना केली. तो प्रार्थनेतून उठला आणि त्याची शुद्ध हरवली, ती म्हणजे कायमचीच. त्या दिवशी औरंगजेबानं जगाचा निरोप घेतला. शहाजहानचा मुलगा म्हणून जन्माला आलेल्या औरंगजेबाने 50 वर्ष राज्य केले. पण त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या 15 वर्षातच त्याच्या वंशजाची आणि बादशाहीची स्थिती पूर्णपणे हास्यास्पद झाली होती. त्याची एक इच्छा मात्र पूर्ण झाली होती की त्याला आपला मृत्यू शुक्रवारी व्हावा असं वाटत होतं आणि त्याचप्रमाणे शुक्रवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे दफन साधेपणाने हजरत खजान जैन उद्दीन शिराजी या त्याच्या गुरूच्या कबरीजवळ खुलताबाद येथे करण्यात आले. मरताना औरंगजेबचे शेवटचे शब्द होते, माझ्या मृत्यूनंतर अंधाधुंदी वाजेल. जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा त्याने आपले शेकडो सरदार आणि 6 लाख सैन्य घेऊन आला होता. इटालियन प्रवासी मनोची म्हणतात, औरंगजेबाच्या मोहिमेत दरवर्षी 1 लाख सैन्य मरत असे. औरंगजेबच्या सैन्यात लाखो लोक असे होते की ज्यांचा जन्म दक्षिणेतच झाला होता. ते इथेच मोठे झाले आणि त्यांचे बापजाद्याचे शहर त्यांनी कधी बघितलेच नाही. औरंगजेबच्या मृत्यूनंतर या लाखोंच्या सैन्यांनी निश्वास सोडला. प्रत्येकजण त्याच्या मरणाची वाट बघत होतं, पण तो काही मरत नव्हता. आणि आता औरंगजेब मेल्यानंतर या सर्व सैन्याला उत्तरेत म्हणजे आपल्या घरी जाण्याची संधी जवळजवळ 26 वर्षांनंतर मिळाली होती. 20 फेब्रुवारीला औरंगजेबचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याच दिवशी 21 फेब्रुवारी 1707 ला त्याचा मुलगा आझमशाह तेथे हजर झाला. त्याने औरंगजेबचा अंत्यविधी केला आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे स्वतःला बादशाह घोषित केलं. थोडक्यात काय तर
औरंगजेबच्या मृत्यूची दुःख या पृथ्वीवर कुणालाच झाली नाही. आपल्या कट्टर धर्माच्या वागणुकीनं त्याने 89 वर्ष हे जग नासवलं होतं. तो कधी न चांगला शासक झाला, ना चांगला माणूस, ना चांगला बाप, ना चांगला मुलगा. तो जन्माला यायच्या अगोदर जे सुंदर जग होतं तेवढं सुंदर तो जाताना आता ते राहिलं नव्हतं. ते असं कुरूप करण्यास त्याचा स्वतःचाच वाटा होता. स्वतःच्या मोगल साम्राज्याचा पायासुद्धा औरंगजेबानं उखलून टाकला होता. तो मरताच भूतो न भविष्यती अशी हालत त्याच्या साम्राज्याची झाली. त्याच्या मरणासाठी जर कोणी जबाबदार असेल तर ते होते मराठे आणि मराठेच. आणि याचं कारण मराठे तरी का नसतील? कारण औरंगजेबाने इथं शोषलेली रयत, छत्रपती संभाजी महाराजांची केलेली निर्घृण हत्या, सगळ्या गोष्टी आजही मराठी माणसांच्या, हिंदू माणसाच्या मनामध्ये सलत राहतात. ही लढाई कुठल्या धर्माविरोधात कधीच नव्हती, निश्चितच नव्हती. कारण असले क्रूर शासक, मग ते कोणत्याही धर्माचे असेल, त्यांना या मातृभूमीत जागा नाही, एवढं मात्र नक्की. आणि हेच मराठ्यांनी करून दाखवलं. आणि औरंगजेब याच मातीत मेला. तर कशी वाटली तुम्हाला ही औरंगजेबची कहाणी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच ऐतिहासिक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.